नमस्कार, आम्ही डॉक्टर डी.वाय. पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत. आज आपणास हुमणी किडीचे एकात्मिक कीड नियंत्रण कसे करावे याचे मार्गदर्शन करणार आहोत. हुमणी खरीप हंगामामध्ये ऊस, सोयाबीन, शेंगा व तसेच रब्बी हंगामामध्ये गहू, हरभरा यांच्यावर दिसून येते. या हुमणीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून येते. तसेच 30 ते 40% असे नुकसान दिसून येते. ही जी भुंगेरे आहेत ते झाडाचा पाला खातात आणि जी आळी आहे ती पिकाची मुळे खातात, शेंगा खातात. तसेच वळवाचा पहिला पाऊस पडला की भुंगेरे बाहेर पडतात. मादी भुंगेरे बाभूळ, नीम झाडावर जातात. त्यांच्या पाठोपाठ लगेच नर भुंगेरे जातात व पाला खायला चालू करतात. त्याच झाडावर त्यांचे मिलन होते आणि परत पाला खायला चालू करतात. त्यानंतर मादी अंडी घालायला सुरुवात करते. ती साधारण 10 ते 15 सेंटीमीटर खोलीवर खाली जाते व अंडी घालते. एक मादी जवळजवळ 50 ते 60 अंडी घालते. त्या अंड्याभोवती वेष्टन. त्यानंतर त्यांचा जीवनक्रम अंडी, अळी, कोश, भुंगेरे असा पूर्ण करतात. ही अंडी पांढरी असतात. या अंड्यातून 10 ते 12 दिवसातून अळी बाहेर येते. याला आपण हुमणी म्हणतो. सुरुवातीला ही पांढऱ्या रंगाची असते. 8 ते 9 महिन्याने पूर्ण वाढ होते. ती 3 सेंटीमीटर लांबीची बनते आणि तसंच ती पुन्हा पिकाची मुळे खायला सुरुवात करते. पुढचं जीवनक्रम म्हणजे कोश. अळीची पूर्ण वाढ झाली की ती कोशावस्थेत जाते. 20 ते 25 दिवस कोशावस्थेत असते. नंतर कोशावस्थेमधून भुंगेरी अवस्थेत जाते. हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाडावर झाला आहे हे कसे समजते? हुमणी अळी सर्वप्रथम मुळे खाते, त्यामुळे झाडाची पाने पिवळी होतात व झाड वाळण्यास सुरुवात होते. त्यानंतर झाड सहज उपटून हातात येते. हुमणी किडीचे एकात्मिक कीड नियंत्रण कसे करावे तर पारंपरिक पद्धतीमध्ये आंतरमशागत करावी. कोळपणी केल्यामुळे हुमणीच्या अळ्या पृष्ठभागावर येतात. त्यांना पक्षी वेचून खातात किंवा सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे मरण पावतात. शक्य असल्यास वाहते पाणी देऊन काही काळ साचवून ठेवावे. या अळ्या गुदमरून मरतात. जैविक नियंत्रणामध्ये परोपजीवी मित्र बुरशी मेटारायझियम एनोसेफली हे हुमणीचे शत्रू आहेत. मेटारायझियम बुरशी त्वचेच्या आत जाऊन 15 दिवसात हुमणीला मारून टाकते. प्रथम अवस्थेत अळ्या शेणखतात आढळून आल्यास 1 किलो प्रति टन शेणखतात मेटारायझियम एनोसेफली ही बुरशी मिसळावी. मेटारायझियम बुरशीची अळवणी किंवा पिकाच्या दोन्ही बाजूस होल मारून औषध सोडले तरी हुमणीचा प्रादुर्भाव कमी होतो. अळवणीसाठी पंप, मास्क, हातमोजे, मेटारायझियम एनोसेफली बुरशी 1 ग्लास दूध व पाणी घ्यावे. प्रथम एका पंपाला 60 ग्रॅम मेटारायझियम बुरशी पाण्यात ओतून घ्यावी. त्यानंतर वाटीभर दूध टाकावे. त्यामुळे बुरशीची चांगली वाढ होते. काठीच्या साहाय्याने मिश्रण ढवळून घ्यावे. त्यानंतर मिश्रण पंपात ओतून घ्यावे. पंपाच्या साहाय्याने मुळाशेजारी आळवणी करून घ्यावी. त्यामुळे हुमणी किडीचे नियंत्रण होते. माझं नाव सुभाष रघुनाथ मगदूम, डॉक्टर डी.वाय. पाटील महाविद्यालय विद्यार्थ्यांनी हुमणी किडीचे नियंत्रण करण्यासाठी आम्हाला माहिती सांगितली आहे. कोगिल बुद्रुकमध्ये आमचं गाव आहे.